ओबीसींना कधीच विरोधक मानलं नाही। मनोज जरांगे पाटलांचं विधान। तर मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा धनगरांना एसटीतून आरक्षण देण्यासाठी काम करा, जरांगे पाटलांचा ओबीसी नेत्यांना सल्ला। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता। संजय पांडे राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती। विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फायनल फॉर्म्युला लवकरच ठरणार। काँग्रेसला सर्वाधिक 100, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 95, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पारड्यात 85 जागा येण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढून मागण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती। राज्यभरात सध्या पावसाची उसंत। पावसाने विश्रांती घेतल्याने उन्हाचा तडाखा वाढला। 24 तासात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता। कोरोनानंतर आता जपानमध्ये नव्या रोगाची दहशत। स्टेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोममुळे रुग्णाचा 48 तासांमध्ये मृत्यू होण्याचा धोका। हरभऱ्याच्या घटलेल्या उत्पादनामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली। केंद्र सरकार ऑस्ट्रेलियातून 11 लाख टन हरभरा आयात करण्याची शक्यता। लोकसभेतील पराभवानंतर आता भाजपचा ॲक्शन प्लॅन। पराभूत मतदारसंघांचा भाजपचे बरे नेते घेतायत आढावा। नवीन घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। मुंबईसह राज्यात म्हाडा 13,000 नवीन घरं बांधणार। नाशिक शहराचा पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद। सातपूर परिसरातील गळती शोधण्यासाठी पालिकेचा महत्त्वाचा निर्णय। पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभेसाठी 4 जागांची मागणी। पुण्यातील 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दावा। राज्य सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला। हाकेंना उपचार घेण्याची शिष्टमंडळाची विनंती। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हाकेंचं उपोषण। मुंबई शहरावरील जलसंकट अधिकच तीव्र। 7ही धरणांमधील पाणीसाठा अवघ्या 5% सध्या मुंबईत 10% पाणी कपात। मात्र भविष्यात पाणी कपातीमध्ये आणखीनच वाढ होण्याची शक्यता। शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सिंधुदुर्गातील अनेक माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं असल्यानं मुख्य कारण। पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर बार आणि पबमध्ये वयाचा पुरावा म्हणून आता सरकारी ओळखपत्र द्यावं लागणार। अल्पवयीन मुलांना बारमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी महत्त्वाचा निर्णय। राज्यात सीएटीचे निकाल जाहीर। 37 विद्यार्थ्यांना 100% यामध्ये खुल्या प्रवर्गातील 18 विद्यार्थ्यांचा तर ओबीसी प्रवर्गातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश। पैठण तालुक्यातल्या 119 अंगणवाडी सेविकांचा काम बंदचा इशारा। 391 अंगणवाडी सेविकांचा प्रवास भत्ते देयक न मिळाल्यानं काम बंदचा निर्णय। महानिर्मितीच्या 4,550 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पामध्ये तांत्रिक दोष। दीपनगरमधील 660 मेगावॅटचा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वीच प्रकल्पाला लागलाय ब्रेक। नंदुरबारमधील तापी गोमाई नदीच्या पुलावरील संरक्षण भिंत तुटल्यानं अपघाताची शक्यता। तुटलेल्या भिंतीची त्वरित दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।